नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. तर आजचा विषय खूप महत्वाचा आहे आणि थोडा अर्जंटही आहे. बरेचसे दिवस गेली जीडीसीए ची वेबसाईट बंद होती. ज्यांना एक्झाम फॉर्म भरायचे 2026 साठी फॉर्म भरायचे अशा लोकांसाठी साईट बंद होती. ती साईट सध्या लाईव्ह झालेली आहे आणि 5-6 दिवसापासून चांगल्या प्रकारे काम करत आहे. जर तुम्हाला अडचण येत असेल फॉर्म भरण्यासाठी किंवा तुम्हाला काही समजत नसेल, त्याच्यावरती ऑलरेडी एक डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे. जीडीसीएचा फॉर्म कसा भरायचा किंवा त्याची इन्फॉर्मेशन पूर्ण दिलेली आहे आपण. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्यांचे फॉर्म राहिलेले आहेत भरायचे, पेंडिंग आहेत किंवा त्यांना समजत नाहीये, आता फॉर्म कम्प्लीट झालाय, प्रोफाईल 100% कम्प्लीट झालेली आहे, मग पुढे काय करायचं किंवा कशा प्रकारे पुढे नेक्स्ट स्टेप घ्यायची, तर यासाठी खूप महत्वाचा आहे तो व्हिडिओ बघा. आपला सगळा पूर्ण बघा. 20-22 मिनिटाचा व्हिडिओ आहे. चांगल्या प्रकारे त्यात समजून सांगितलेल्या आहेत गोष्टी. मेक शुअर करा की तुम्हाला तुमचं सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करता यावेत. हे कशासाठी म्हणतोय मी, तुम्ही डिग्री जरी अपलोड केलं तरी चालतं, काही अडचण येत नाही. रिजेक्शनचे चान्सेस खूप कमी असतात ज्यावेळेस तुम्ही पूर्ण ऑथेंटिसिटी देता, जवळपास जेवढे डॉक्युमेंट्स आहेत तेवढे अपलोड करता, तर त्यावेळेस रिजेक्शनचे चान्सेस खूप कमी येतात. सो त्याच्यामुळे तुमचा फॉर्म भरताना तुम्हाला मेक शुअर करायचंय की तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केले पाहिजेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय, पूर्ण सगळी प्रोफाईल कम्प्लीट केलेली आहे, ऍप्लिकेशन पण केलेलं आहे जीडीसीए साठी. काही बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा कमेंट येत होता की जीडीसीए अप्लाय केल्यानंतर सीएचएम ला पण अप्लाय करायची गरज लागते का. तर जीडीसीए करत असाल तर तुम्हाला सीएचएम साठी वेगळं ऍप्लिकेशन द्यायची गरज नाही, कारण जीडीसीए मध्येच तुमचं सीएचएम पण कव्हर होतं. तर पूर्वीचे ते जीडीसीए आणि सीएचएम फक्त ज्या लोकांना सीएचएम हाच विषय करायचा आहे किंवा सीएचएम याच विषयाची एक्झाम द्यायची आहे, अशाच विद्यार्थ्यांसाठी ते सीएचएम ठेवलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी जीडीसीए चे फॉर्म भरलेले आहेत त्यांनी ऍप्लिकेशन कम्प्लीट करून घ्या लवकरात लवकर. 23 तारीख शेवटची डेट आहे आज तागायत तरी. तर ज्यांचे फॉर्म बाकी आहेत, ज्यांनी फॉर्म नाही भरले, काही अडचणी आलेल्या आहेत, तुम्हाला जमत नसेल भरायला, तर तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला गाईड करू किंवा आम्ही स्वतःही भरून देऊ. काही अडचण, आमच्याकडे टीम आहे, आमची टीम कनेक्ट करेल तुम्हाला, किंवा तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे प्रॉपर भरला जाईल आमच्याकडनं. मेक शुअर करा की तुम्ही कुठली चूक करणार नाही किंवा व्यवस्थित फॉर्म भरा चांगल्या प्रकारे. तिथे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस इंग्रजी, तुमचं आडनाव, नाव, वडिलांचं नाव इंग्रजीमध्ये लिहा. त्यानंतर खाली तुम्हाला देवनागरीमध्ये म्हणजेच मराठीमध्ये सुद्धा लिहावं लागतं. सो हे कंपल्सरी, जे गोष्टी स्टार केलेल्या आहेत त्या तुम्ही भरण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरा एक प्रश्न कायमस्वरूपी विचारला जात होता की कंटिन्युअसली विचारला जात होता, चॅटद्वारे असेल, फोनद्वारे असेल, भरपूर आम्हाला फोन येतात. तर हा प्रश्न असा होता की आम्ही एक्सपिरियन्स नाही ऍड केला तर चालेल का, किंवा आमचा एक्सपिरियन्स नाहीये ग्रॅज्युएशन नंतर तर तो नाही अपलोड केला तर चालेल का. तर हे गरजेचं नाहीये. एक्सपिरियन्स जो आहे तुम्ही ऍड करा, नका करू, याच्यावरती काही आक्षेप नाही. पण ज्यांचं 10वी झालेलं आहे किंवा 12वी वरती त्यांना जीडीसीए ची एक्झाम द्यायची किंवा 10वी वरती द्यायचे, अशा विद्यार्थ्यांसाठी कायम असल्याचा दाखला आणि म्हणजे परमनंट प्रूफ आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणजेच तुम्ही कामाचा दाखला, ही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्या 2 गोष्टी देणं गरजेचं आहे. जसं पूर्वीच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की 10वी असेल तर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि कायम असल्याचा दाखला, आणि 12वी असेल तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि कायम असल्याचा दाखला. ह्या गोष्टी कंपल्सरी लागतात. ते 10वी आणि 12वी साठी आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा लोकांसाठी त्याची गरज नाही. म्हणजे तुम्ही अपलोड केलं तरी बेस्ट आहे, नाही केलं तरी काही त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. सो त्याच्यामुळे मेक शुअर करायचं आहे की तुम्ही अपलोड करणं गरजेचं आहे. तुम्हाला व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करा. तुम्हाला तुमच्याच बेटरमेंटसाठी आहे ते. फॉर्म व्यवस्थित भरून घेण्याचं काम करा व्यवस्थित. तुम्हाला जमत नसेल फॉर्म भरायला तर कृपया आम्हाला कॉल करा. आम्ही फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जमत नसेल, कुठे अडचण येत असेल तर मेक शुअर करा की, पूर्वी पण व्हिडिओमध्ये सांगितलंय की मेक शुअर करा की ज्याला व्यवस्थित माहिती आहे त्या व्यक्तीकडून फॉर्म भरून घ्या. जसं आम्ही तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मदत करू शकतो किंवा आम्ही स्वतः भरून देऊ शकतो, आम्ही गाईडही करू शकतो. कुठे चुकण्याची शक्यता नसते ज्यावेळेस एखाद्या माहितीच्या व्यक्तीकडनं फॉर्म भरला तर.
तुम्ही व्यवस्थित बघितल्या सगळ्या गोष्टी, व्यवस्थित अपलोड केल्या तर होऊन जातं. त्याच्यात एवढं काही मोठी गोष्ट नाहीये किंवा तुम्ही स्वतः भरू शकत नाही असं नाहीये. पण कसं असतं की तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता त्यावेळेस कुठेतरी चूक होण्याची शक्यता असते. आपण घाईमध्ये भरण्याची शक्यता असते. पण अतिघाई करू नका फॉर्म भरताना. वेळ आहे अजून 23 तारखेपर्यंत आता तरी. तर त्यामुळे घाई न करता व्यवस्थित फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला काही हेल्प लागली किंवा कुठे तुम्ही अडकला, तुम्हाला अडचण येत असेल कुठे, तर तुम्ही कॉल करा किंवा नोट्स वगैरे काही पाहिजे असतील, टिप्स पाहिजे असतील, त्यासाठीही तुम्ही कॉल करू शकता. काही अडचण नाही. किंवा तुम्ही चॅट खाली कमेंट करू शकता. ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी तुम्ही पाळा आणि व्यवस्थित फॉर्म भरून घ्या. तुमचा साईट लाईव्ह नव्हती त्यामुळे बऱ्याचशा लोकांचे फॉर्म राहिले असतील किंवा त्यांच्या लक्षात नसेल. त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा, ज्यांना गरज आहे, ज्यांना जीडीसीए करायचं आहे किंवा ज्यांना एक्झाम द्यायची आहे मे 2026 साठी, तर त्यांच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना सांगा की हा व्हिडिओ बघून तुम्ही फॉर्म भरू शकता, या गोष्टी करू शकता. तर आपली लिंक देतोय मी या डिस्क्रिप्शन मध्ये, त्या व्हिडिओची ती जाऊन चेक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन त्यात दिलेली आहे. कशा प्रकारे फॉर्म भरला गेला पाहिजे, कशा प्रकारे नाही केला पाहिजे. आणि तुमच्या कुठल्या एखाद्या विषयामध्ये एक्झाम्शन असेल, 2 विषयामध्ये असेल, तर तो व्यवस्थित बघा, व्यवस्थित चेक करून तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरा आणि फॉर्म कुठेही चुकू देऊ नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांना, किंवा जे पतसंस्थेत किंवा संस्थेमध्ये काम करतात ज्यांना एक्झाम द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि अधिक माहितीसाठी आपल्या जीडीसीए कॉलेजच्या नंबरवरती कॉल करा किंवा ईमेल करा. तिथे कमेंटमध्ये सुद्धा लिहू शकता तुमचे सजेशन्स वगैरे. आपण त्याच्यावरती चर्चा करू शकतो. प्रत्येक क्वेरीचं समाधान केलं जाईल तुमच्या. आणि असाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये वेगळ्या माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.